नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो, काही व्यक्ती हे सातत्यानं भूतकाळामध्ये जगत असतात. भूतकाळामध्ये घडून गेलेल्या एखाद्या प्रसंगाबद्दल, एखाद्या घटनेबद्दल सातत्यानं ते विचार करत असतात आणि त्या भूतकाळाच्या चिंतेमध्ये ते सातत्यानं अडकलेले असतात. मग मित्रांनो, असे व्यक्ती वर्तमान काळामध्ये आपण काय करावं आणि काय न करावं या गोष्टींकडे सातत्यानं दुर्लक्ष करतात. म्हणजे मित्रांनो, वर्तमान काळामध्ये कष्ट करणं, संघर्ष करणं या गोष्टींकडे दुर्लक्ष करून असे व्यक्ती सातत्यानं त्या भूतकाळाच्या चिंतेमध्ये अडकलेले असतात. मग मित्रांनो, असे व्यक्ती सातत्यानं अपयशी होतात. असे व्यक्ती सातत्यानं या व्यक्तींना दुःखांना समोर जावं लागतं आणि असे व्यक्ती निराशावादी व्यक्ती म्हणून खऱ्या अर्थानं आयुष्यभर जगत असतात. पण याच्या उलट मित्रांनो, वर्तमान काळामध्ये जगणारा व्यक्ती सातत्यानं प्रयत्न करत राहतो, संघर्ष करत राहतो आणि त्या प्रयत्नांच्या बळावर आणि कष्टाच्या आणि संघर्षाच्या बळावर स्वतःचं व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं घडवत असतो आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये स्वतःचं ध्येय पूर्ण करण्यासाठी, स्वतःचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी असा व्यक्ती सातत्यानं प्रयत्न करत राहतो आणि मित्रांनो, भविष्य काळामध्ये असा व्यक्ती खऱ्या अर्थानं यशस्वी होतो. म्हणून मित्रांनो, तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल, तुम्हाला तुमचं स्वप्न आणि ध्येय पूर्ण करायचं असेल तर मित्रांनो, भूतकाळाची चिंता करणं बंद करा आणि वर्तमान काळामध्ये जगायला शिका. तर मित्रांनो, तुम्ही निश्चितच यशस्वी होणार. पण मित्रांनो, ते सर्व करण्यासाठी तुम्हाला सातत्यानं संघर्ष करत राहावं लागणार, तुम्हाला सातत्यानं कष्ट करत राहावं लागणार. येणाऱ्या संकटांना आणि येणाऱ्या परिस्थितीला तुम्हाला सातत्यानं समोर जावंच लागणार. तर मित्रांनो, तुम्ही निश्चित यशस्वी होणार. म्हणजे मित्रांनो, साधं एखाद्या व्यक्तीला जर समुद्र मार्गानं एखाद्या व्यक्तीला जर प्रवास करायचा असेल तर सगळ्यात आधी त्याला बंदरावरनं आपला मुक्काम हटवावं लागणार आणि ज्यावेळेस तो व्यक्ती बंदरावरनं आपला मुक्काम हटवणार त्यावेळेस समुद्रामध्ये येणाऱ्या लाटा असतील किंवा वादळ वारा असेल, या सर्व संकटांना त्याला समोर जावंच लागणार आणि त्या सर्व संकटांना समोर जाऊन त्याला आपल्या ठरवलेल्या निश्चित ध्येयापर्यंत त्याला कधीतरी पोहोचता येणार. तर मित्रांनो, तो व्यक्ती आपल्या ध्येयापर्यंत पोहोचणार. म्हणजे मित्रांनो, तुम्हाला सुद्धा यशस्वी व्हायचं असेल, तुम्हाला तुमचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर मित्रांनो, सातत्यानं प्रयत्न करत राहा, संघर्ष करत राहा. काही वर्ष प्रयत्न केल्यानंतर तुम्हाला तुमचं व्यक्तिमत्व घडवता येणार. म्हणजे मित्रांनो, साधं एखादं बीज ज्यावेळेस आपण जमिनीमध्ये रुजवतो त्यावेळेस त्या बीजाला अंकुर फुटण्यामध्ये आणि त्या अंकुराचं एखाद्या रोपट्यामध्ये रूपांतर होण्यामध्ये आणि त्याच रोपट्याचं एखाद्या वृक्षामध्ये रूपांतर होण्यामध्ये काही वर्षाचा कालावधी हा द्यावा लागतो. आणि त्यावेळेस त्या वृक्षाला फळं येतात, फुलं येतात आणि त्या फुलांचा आणि फळांचा आनंद खऱ्या अर्थानं या सृष्टीला घेता येतो. म्हणजे झाडाला सुद्धा अनेक वर्षाचा कालावधी द्यावा लागतो, त्यावेळेस त्या झाडाला फळं येतात आणि फुलं येतात. आणि म्हणूनच मित्रांनो, तुम्हाला सुद्धा तुमचं व्यक्तिमत्व घडवायचं असेल, तुमचं व्यक्तिमत्वाला खऱ्या अर्थानं आकार द्यायचा असेल तर काही वर्षाचा कालावधी तुम्हाला हा स्वतःसाठी द्यावाच लागणार. त्या वर्षाच्या कालावधीनंतर तुम्ही खऱ्या अर्थानं तुमचं व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं घडवू शकणार. तुमच्यामध्ये यशस्वी होण्याच्या ज्या काही क्षमता असतील, तुमची इच्छाशक्ती असेल, त्यावेळेस खऱ्या अर्थानं बुलंद होणार आणि मग मित्रांनो, तुम्ही निश्चितच यशस्वी होणार. म्हणून मित्रांनो, सातत्यानं प्रयत्न करा, संघर्ष करा. पण मित्रांनो, हे सर्व करत असताना भूतकाळाची चिंता करणं बंद करा. वर्तमान काळामध्ये सातत्यानं जगत राहा, कष्ट करत राहा. कारण मित्रांनो, भूतकाळाची चिंता करणारा व्यक्ती कधीही मित्रांनो यशस्वी होत नाही. तर मित्रांनो, दोन संन्यासी रस्त्यानं प्रवास करत आपल्या आश्रमाकडे जात होते. नदीजवळ असणाऱ्या पाऊल वाटेनं ते प्रवास करत आपल्या आश्रमाकडे चालले होते आणि त्याच वेळेस त्या नदीकडनं वाचवा वाचवा अशा प्रकारे एका मुलीचा आवाज त्या संन्याशांच्या कानावर पडतो. खरतर ती मुलगी नदीच्या पाण्यासोबत वाहून चालली होती आणि म्हणून ती मुलगी स्वतःला वाचवण्यासाठी या संन्याशांना आवाज देते आणि त्या मुलीचा आवाज ऐकून त्या दोघांपैकी एक संन्याशी सरळ त्या नदीमध्ये उतरतो आणि पाण्यात वाहणाऱ्या त्या मुलीला वाचवण्याचं काम त्या ठिकाणी तो संन्याशी करतो. त्या मुलीला घेऊन तो नदीच्या किनाऱ्यावर येतो आणि आपले प्राण वाचवले म्हणून त्या मुलीनं सुद्धा त्या ठिकाणी त्या संन्याशाचे आभार मानले. आणि मग मित्रांनो, हे दोघेही संन्याशी पुन्हा आपल्या आश्रमाकडे जाण्यासाठी निघाले. 2-3 तास प्रवास केल्यानंतर हे दोघेही संन्याशी आपल्या आश्रमामध्ये जाऊन पोहोचतात. पण मित्रांनो, त्या दोघांपैकी एक जो संन्याशी होता तो संन्याशी कसल्या तरी विचारांमध्ये अडकलेला होता आणि आश्रमामध्ये पोहोचल्यानंतर तो दुसरा संन्याशी या मुलीला वाचवणाऱ्या संन्याशाला म्हणतो की, दादा, आपण संन्याशी आहोत. या संन्यास धर्माचे आयुष्यभर पालन करावं अशी प्रतिज्ञा आणि शपथ आपण घेतली असताना सुद्धा तू त्या मुलीला स्पर्श केले, तू त्या मुलीला वाचवण्याचं काम केलं. अशा प्रकारे मित्रांनो, तो दुसरा संन्याशी या मुलीला वाचवणाऱ्या संन्याशाला त्या ठिकाणी म्हणतो. आणि मित्रांनो, त्यावेळेस हा मुलीला वाचवणारा संन्याशी आपल्या त्या मित्राला उत्तर देतो की, अरे,
त्या मुलीला केव्हाच मी 2-3 तासापूर्वीच त्या नदीच्या किनाऱ्यावर सोडून आलो. त्या मुलीचे विचार सुद्धा साधे या 2-3 तासाच्या कालावधीमध्ये माझ्या मनामध्ये आले नाही. आणि तरीही तू त्या मुलीचे विचार तुझ्या मनामध्ये 2-3 तासानंतर सुद्धा तुझ्या मनामध्ये त्या मुलीचेच विचार येत आहेत. म्हणजे याला मित्रांनो भूतकाळामध्ये जगणं म्हणतात. भूतकाळाबद्दल चिंता आणि विचार करणं मित्रांनो याला म्हणतात. असे व्यक्ती मित्रांनो सातत्यानं भूतकाळामध्ये जगत असतात आणि त्या भूतकाळातील घडलेल्या प्रसंगाबद्दल त्यांच्या मनामध्ये सातत्यानं विचार येत असतात. मग असे व्यक्ती मित्रांनो खऱ्या अर्थानं अपयशी होत असतात. आणि मित्रांनो वर्तमान काळामध्ये जगणारा व्यक्ती आणि वर्तमान काळाचा विचार करणारा व्यक्ती मित्रांनो खऱ्या अर्थानं यशस्वी होत असतो. खरं तर मित्रांनो अज्ञान म्हणजे नेमकं काय, तर स्वतःबद्दल ज्ञान नसणं म्हणजे अज्ञान. म्हणजे मित्रांनो सगळ्यात आधी तुम्ही स्वतःला जाणून घ्यावं. खरं तर आपण नेमकं कोण आहोत ही ओळख पहिल्यांदा स्वतःला व्हायला हवी. तर मित्रांनो आपण निश्चित काहीतरी घडू शकणार. खरं तर मित्रांनो आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या सुखदुःखांना इतर कोणी नव्हे तर आपण स्वतःच जबाबदार आहोत ही गोष्ट सगळ्यात आधी ओळखायला हवी. आणि मित्रांनो स्वतःची जबाबदारी खऱ्या अर्थानं स्वतः स्वीकार करायला हवी. तर मित्रांनो आपण निश्चितच काही बदल घडवू शकणार. खरं तर एक गरीब आणि अशिक्षित असणाऱ्या हेनरी फोर्डनं गाडी बनवण्याचं स्वप्न त्यानं बघितलं. खरं तर आपण अशा प्रकारची गाडी बनवायची की ज्या गाडीला ओढण्यासाठी बैलाची गरज नको, ज्या गाडीला ओढण्यासाठी घोड्याची गरज नको, अशा प्रकारची गाडी बनवण्याचं स्वप्न त्या हेनरी फोर्डनं बघितलं. आणि आपलं स्वप्न साध्य करण्यासाठी तो सातत्यानं प्रयत्न करत राहिला, संघर्ष करत राहिला. खरं तर आपली परिस्थिती अनुकूल होणार आणि मग आपण आपलं स्वप्न साध्य करण्यासाठी प्रयत्न करावा असं त्या हेनरी फोर्डनं ठरवलं नाही. तर त्याची परिस्थिती जशी होती त्याच परिस्थितीमध्ये तो संघर्ष करत राहिला आणि अखेर त्यानं स्वप्न पूर्ण केलं. आणि म्हणून मित्रांनो आज जगामध्ये हा जो काही बदल झाला त्या हेनरी फोर्डनं केलेल्या कष्टामुळे आणि त्याच्या संघर्षामुळे हा बदल झाल्याचं आपल्याला दिसून येतं. आज आपण 4 व्हीलरनं सहज प्रवास करतो, पण तो प्रवास करण्यासाठी त्या हेनरी फोर्डनं खऱ्या अर्थानं काही वर्ष आयुष्यभर संघर्ष केल्याचं आपल्याला दिसून येतं. खरं तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा तुमचं ध्येय पूर्ण करायचं असेल, तुम्हाला सुद्धा तुमचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर मित्रांनो तुम्ही सुद्धा प्रयत्न करत राहा, संघर्ष करत राहा. एके दिवशी तुम्हीही निश्चित यशस्वी होणार एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. एवढाच आशावाद. मनपूर्वक धन्यवाद.